महाड इथं मनुस्मृती दहन करण्यासाठी म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन छेडलं होतं। शालेय अभ्यासक्रमामध्ये काही श्लोकांचा समावेश आहे असं त्यांचं म्हणणं होतं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आताची ही थेट दृश्य आपण कोल्हापूरहून पाहतोय। कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय भाजपचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी हार अर्पण केलाय, अभिवादन केलेलं आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मात्र जोरदार घोषणाबाजी इथे सुरू आहे। ठाणे, नवी मुंबई, नागपूर नंतर आता ही कोल्हापूरची महत्त्वाची दृश्य साम टीव्हीवर। शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीतील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे असं म्हणत या लढ्याविरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक होत मनुस्मृतीचं दहन खरं तर केलं महाडमध्ये। मात्र यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सुद्धा फाडण्यात आला असा आरोप करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ सध्या भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले। ठाणे, नवी मुंबई, नागपूर मधली सध्या ही दृश्य पाहतोय। याशिवाय कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये पुण्यात महाडमध्ये विविध ठिकाणी गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांना तातडीनं अटक व्हावी अशी मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे। कोल्हापूरमध्ये आपण ही सध्या दृश्य पाहतोय। कोल्हापूरमध्ये आपण भाजपचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण सध्याची साम टीव्हीवर ही थेट दृश्य पाहतोय। कोल्हापुरातून कोल्हापूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हार अर्पण करण्यात आलेला आहे। याशिवाय त्यांना दुग्धाभिषेक सुद्धा त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे आणि दुसरीकडे मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा